नमस्कार मैत्रिणींनो, मी अनिशा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आरीवर्कचे लटकन कसे बनवायचे हे पाहणार आहोत। बऱ्याच जणींना हे लटकन नॉटला कसे लावायचे हे माहीत नाही, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे माझं ब्लाउज पूर्ण शिवून तयार झालेला आहे। त्यानंतर आपण हे लटकन लावून घेणार आहोत। नॉट मी आधीच लावून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला हे लटकन अर्धा इंच अंतर सोडून कट करून घ्यायचे आहेत। इथे आपले लटकन गोल शेप मध्ये आहेत, त्याच्यामुळे याला मी गोल असा शेप देऊन घेत आहे। आपले लटकन ज्या शेप मध्ये असतील त्यानुसार आपल्याला त्याला आकार द्यायचा आहे। फक्त साइडने अर्धा इंच अंतर सोडायचं आहे। सर्व लटकन आपल्याला याच पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत। इथे मी चारही लटकन कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर त्याचा जो उरलेला कपडा होता त्याचे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे। ते आपल्याला लटकनच्या मध्ये टाकायचे आहेत। त्यानंतर इथे मी 2 लटकन घेतलेले आहेत आणि आपण हा जो साइडला कपडा ठेवलेला होता तो या पद्धतीने आपल्याला आतमध्ये घालून हे लटकन एकमेकांना शिवून घ्यायचे आहेत। इथे मी एक सुईला 4 पदरे दोरा ओवून घेतलेला आहे आणि त्याला या पद्धतीने शिवून घेत आहे। साइडने जी शुगर बीट्सची लाईन आहे त्याच्या आतल्या साइडने मी इथे हे धागा खालीवर करत आहे। जसं आपण शिवत जाऊ तसं आपल्याला ह्या साइडचा कपडा आतमध्ये घालून घ्यायचा आहे। आपण नॉटही इथेच अटॅच करून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता नॉट मी आतमध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला 4 ते 5 वेळा टाका टाकून ही नॉट इथे फिक्स करून घ्यायची आहे। जवळ टाके टाकून आपल्याला ही नॉट इथे फिक्स करायची आहे। या ब्लाउजची ही डिझाइन मी कशी बनवली याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तो आपल्या चॅनलवर आहे, तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहू शकतात। आपण जे कापडाचे छोटे छोटे तुकडे करून घेतले होते ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आपले लटकन थोडेसे फुगीर होण्यासाठी आपण हे तुकडे यामध्ये टाकून घेणार आहोत। खूप गच्चही भरून घ्यायचं नाहीये, थोडेच टाकायचे आहेत आणि त्यानंतर परत आपण नॉर्मल जसं शिवतो तसं याला शिवून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचा कपडा बाहेर दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। जिथे दिसत असेल तिथे आतमध्ये घालून घ्यायचं आहे। शेवटी याला आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे। इथे मी 2दा गाठ मारून घेत आहे जेणेकरून हे फिक्स राहिलं पाहिजे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही पाहू शकता हे लटकन किती छान दिसत आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।